चिपळूणला गेलो होतो. एक स्ट्रेंज गोष्ट अशी झाली की तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे तिथे फक्त आम्हीच, आणि आम्ही भरपूर थट्टा मस्करी वगैरे केल्या आत्मांबद्दल वगैरे. आता येता येता आमची गाडी झाली बंद. त्यांना गाडी समोर एक भला मोठा काळा कुत्रा बसलेला दिसत होता. तो एक्झॅक्ट आमच्या गाडीसमोर बसला होता. त्याच्यानंतर दीदी बोलते की अरे तो रडण्याचा आवाज ऐकला का तू मध्येच? ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पावसाच्याच वेळी म्हणजे ऑगस्टच्याच दरम्यान चिपळूणला गेलो होतो माझ्या आजोळी. तर लकीली त्या वेळेला मोठं असं कोणीच नव्हतं आमच्यासोबत. आम्ही कझन्सच गेलो होतो. तर माझ्यापेक्षा जी 4 वर्ष मोठी जशी बहीण आहे आणि आमचं अजून 2 भावंड, आम्ही असे 4घच गेलो होतो. तर तिकडे गेल्याच्या नंतर असं झालं की आम्हाला एक चान्स भेटला की आमच्यावरती रेस्ट्रिक्शन ठेवणारं कोणी नव्हतं, जे आपल्यापेक्षा मोठे असतात, इथे नका जाऊ तिथे नका जाऊ. मग आम्ही पूर्ण प्लॅन करून गेलेलो की आता भरपूर फिरायचं, आणि निघालो आम्ही गोवागडला. म्हणजे तिकडचा माझा एक भाऊ आहे जो गावालाच राहतो. तर त्याने सांगितलं की ही प्लेस चांगली, मला पण त्याचा तो सुद्धा तिथे अजून गेला नव्हता. तर आम्ही तिथे जायचं डिसाईड करतो. 4 निघालो. 2 भाऊ पुढे बसले, मी आणि माझी बहीण मागे बसली होती. तर निघालो. भरपूर खायला प्यायला सामान घेतलं होतं जसं आपण घेतो. वरती गेलो तिथे गोपाळगडला. तिथे गेल्याच्या नंतर एक स्ट्रेंज गोष्ट अशी झाली की तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं. म्हणजे तिथे फक्त आम्हीच. आता पाऊस थंडी आणि सगळं आम्हीच. तर आम्ही खातोय पितोय मजा मस्ती करतोय. भूताचा टॉपिक निघाला ॲज युजल. तर मग असं बोलता बोलता आम्ही बोलायला लागलो, अरे आता इथे कोणी असेल आपल्याला बघत असेल. आणि आम्ही भरपूर थट्टा मस्करी वगैरे केल्या आत्मांबद्दल वगैरे. आम्ही आपल्याला त्यांचं नावाने खायला वगैरे टाकलं पाहिजे अशा भरपूर गोष्टी टाकल्या वगैरे. एवढ्यापर्यंत सगळं ठीक होतं. त्याच्यानंतर आम्ही तिथून निघालो. आम्ही दुपारी 2च्या आसपास तिथून निघालो. आता येता येता आमची गाडी झाली बंद झाली. तर आम्ही लिटरली मुली अशा उतरून 3 जण गाडीना धक्का मारतो. गाडी काय चालू होत नाही. आमच्या बाजूने एक जीप जात होती. त्यांना आम्ही हेल्पसाठी थांबलो की तुम्ही काय हेल्प वगैरे करू शकाल का. ते थांबले आमच्यासाठी. त्यांच्या दोघांमध्ये काहीतरी डिस्कशन झालं. त्याच्यानंतर बोलले आम्ही ते जास्त वेळ थांबू नाही शकत, तुम्हाला हवं तर आम्ही गाडी ह्या घाटाच्या पायथ्याशी सोडतो. तिथे एक मेकॅनिकचं शॉप आहे, तर तुम्हाला तिथून हेल्प मिळू शकते, आम्ही तुम्हाला खाली सोडू. ऑप्शन नव्हता. आम्ही त्यांच्यासोबत खाली गेलो. खाली गेल्याच्या नंतर त्या मेकॅनिक्स लोकांनी जे आम्हाला घाबरवलं आहे, म्हणजे तुम्ही लोक इथे एकटे आलातच का. आता आम्ही का आलो म्हणजे आता आम्हाला माहिती असतं तर आम्ही नसतो आलो. आम्हाला काहीच माहिती नव्हतं याच्याबद्दल. तुम्हाला माहीत नाही आहे का, आता थोड्या दिवसा अगोदरच एक मुलगी तिथे वरती गेलेली, तिने तिथे काहीतरी बघितलं, 3 दिवसामध्ये तिची डेथ झाली. आम्हाला इतकी भीती वाटते तिथे जायला, आम्ही तिथे नाही जाऊ शकत वगैरे वगैरे वगैरे. ते मेकॅनिक आमच्यासोबत वरती यायला रेडीच नाही आहेत. तरी आता मुली आहेत सोबत वगैरे वगैरे म्हणून एक मेकॅनिक म्हणजे काका होते मात्र, त्यांनी त्याला रेडी केलं की जा तुम्ही, आपल्याला त्यांची मदत केली पाहिजे म्हणून. तर बाईकने माझा एक दुसरा भाऊ आणि ते दुसरे मेकॅनिक काका वरती गेले. सगळं गाडीचं चेक करून झालं. त्यांना गाडीमध्ये काहीच प्रॉब्लेम दिसला नाही. शेवटी उरला तो म्हणजे बॅटरीचा प्रॉब्लेम, की त्यांचं असं म्हणणं होतं की काहीतरी बॅटरीमध्ये प्रॉब्लेम आहे. मग ते लोक खाली आले बॅटरी घेऊन जायला वरती. आता ते परत वरती जायला रेडी नाहीत. आता संध्याकाळ होत आले, मी वरती जाणार नाही. तर मग एक रिक्षावाल्यांना रेडी केलं की आम्हाला वरती सोडून या. त्यांना पण नव्हतं जायचं. तर त्यांनी बोलले की ठीक आहे मी जातो. आता आम्ही सगळे रिक्षात बसलो, चौघं. ती रिक्षा मोठी असते थोडी गावची, तर आपण 4 शिफ्ट होऊ शकतो त्याच्यामध्ये. तर थोडी पुढे गेली ती रिक्षा आणि त्या रिक्षामध्ये सगळं पेट्रोल अचानक बाहेर खाली पडलं. तर त्यांनी हा संकेत मानला की मला असा देवाचा संकेत आहे की मी वरती जायला नको, मी जाणारच नाही. परत आम्ही तिथे वेड्यासारख्या रस्त्यावर उभे, गाडी आमची वरती, आम्ही खाली, आम्ही करायचं काय. मग त्याच्यानंतर एक रिक्षावाले काका अजून वरती जात होते, त्यांचं काहीतरी काम होतं वरती. तर मग आम्हाला त्यांनी रिक्वेस्ट केली. मग आम्ही एकावरती एक बसून, त्याच्यामध्ये ऑलरेडी माणसं होती पण एकावरती एक बसून आम्ही गेलो वरती. तर त्यांनी आम्हाला तिथे सोडलं. तर माझा जो एक दादा होता त्याला बॅटरी वगैरे चेंज करता येत होती, तर त्याच्या हातात आम्ही खालून नवीन बॅटरी घेतली. तर त्यांनी ते बसवायला चालू केली. बॅटरी नवीन बसवली तरी काही गाडी स्टार्ट होत नव्हती. ज्या रिक्षावाल्या काकाने आम्हाला तिथे सोडलं होतं, थोड्या वेळाने ते आमच्या बाजूने परत जात होते. गेले 5 मिनिटांनी ते रिटर्न परत आले आणि आम्हाला बोलले मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही इथं नका थांबू, तुम्ही आमच्यासोबत आता खाली चला. म्हणजे त्यांनी पण थोडी आम्हाला मदत केली पण नव्हती गाडी. तर बोलतात की आम्ही इकडचे लोकल आहे तर आमचं थोडं आहे आणि तुम्ही आता चला, गाडी सोडा. गाडी झालं तर गाडीचं काही झालं तरी आपल्याला काही फरक नाही पडणार, तुम्ही महत्त्वाचे आहात.
आम्ही त्यांच्यासोबत खाली आलो आणि ते खाली लिटरली सगळे मेकॅनिक आमची वाट बघत होते की हे लोक येतायत की नाही. त्यांना ह्याच्यातच शंका होती सगळ्यात पहिला तर. आम्ही खाली गेलो पण त्याच्यातला एक मेकॅनिक आम्हाला बोलतोय की तुमचा काळ आला होता पण तुमची वेळ नव्हती आली म्हणून तुम्ही रिटर्न परत आलात. आता मी तिथे भरपूर घाबरली. इवन ते जे काका होते रिक्षावाले ते भरपूर चांगले होते. ते आम्हाला इवन इन्सिस्ट करत होते की तुम्ही हवं तर माझ्या घरी चला रात्री, उद्या सकाळी जा. बट आम्ही गेलो. आम्हाला चिपळूणचीच तिथे एस टी लागली होती. आम्ही धावत धावत ती पकडली की घरी जायचं. कारण की दुसऱ्यापेक्षा कसली जास्त भीती घरचे आता आम्हाला काय करतील ती होती. आता मी जेव्हा एस टीमध्ये बसली तेव्हा मला अशा गोष्टी समजायला लागल्या ज्या मला माहितीच नव्हत्या. म्हणजे हे लोक आपसात बोलायला लागले की तुम्ही तो कुत्रा बघितला का कसा बसला होता. म्हणजे कोणता कुत्रा? मला कुत्रा दिसलाच नाही तिथे कोणता. त्यांना गाडीसमोर एक भला मोठा काळा कुत्रा बसलेला दिसत होता. तो एक्झॅक्ट आमच्या गाडीसमोर बसला होता आणि पाऊस पडत होता. पाऊस पडताना कसं नॉर्मल कुत्रे मांजरी जसं ते शेल्टर शोधतात, कशाच्या तरी खाली जाऊन लपतात. हा कुत्रा अजिबात हलत नव्हता. म्हणजे त्या लोकांना असं वाटत होतं की हा स्टॅच्यू आहे करून इथे. म्हटलं मला कुठलाच कुत्रा दिसला नाही. त्याच्यानंतर दीदी बोलते की अरे तो रडण्याचा आवाज ऐकला का तू मध्येच? म्हटलं कोणता रडण्याचा आवाज? नाही मला कुत्रा दिसला नाही, मला विचित्र रडण्याचा आवाज आला. हे सगळं ह्यांच्यासोबत होतं आणि इवन ते लोक दाखवतात मला की तो कशा पोझिशनमध्ये बसलेला, एवढा कुत्रा वगैरे होता मोठा. मग माझी तिकडे भरपूर घाबरली. म्हणजे कारण की मग मला नाही दिसलं, मग त्यांना समजलं की तो कुत्रा नव्हता कारण की हिला दिसायला पाहिजे होतं ते. मग घरी गेलो. मग आजीला शेवटी आम्ही सांगितलं की आम्ही घाबरलो होतो की ठीक आहे जे झालं ते झालं, पण तिथून काय आमच्या सोबत वगैरे आलं असेल तर मोठ्यानं सांगितलं पाहिजे. खूप शिव्या ऐकल्या, सगळं झालं. मग आजी अशी म्हणाली की तो तिकडचा राखणदार वगैरे असं काहीतरी होता. म्हणजे तुमच्याकडून तिथे काही ना काहीतरी चूक झाली असेल आणि त्याचा राग आला असेल आणि म्हणून तो तिथे थांबला. आणि ही पहिली गोष्ट नाही जी तुमच्यासोबत झाली. अगोदर पण तिथे कसा प्रकार झालेला, एक लग्नाची वरात निघाली होती तर त्यांना ते लोक तिथे काहीतरी मान वगैरे देतात, तर तो त्यांनी दिला नव्हता. म्हणजे नारळ आणि प्रत्येक गावाला त्यांचं काहीतरी असतं, तर त्यांनी तो दिला नव्हता. तर त्यांच्या बसच्या समोर खूप मोठा रेडा येऊन थांबला होता. मग जेव्हा त्यांनी 1 तास तो तिथेच कंटिन्यू उभा होता, तो तिथून हलत नव्हता, काही नव्हतं. त्याला भरपूर हकलण्याचा प्रयत्न केला. मग जेव्हा त्याला त्याचा मान दिला, नारळ वगैरे सगळं दिलं, त्याची क्षमा मागितली की आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ कर. त्याच्यानंतर तो स्वतःहून साईडला झाला. मग आजीने तेच आम्हाला सांगितलं की तुम्ही असं कुठेही जाऊ नका जिथे तुम्हाला ज्या जागेबद्दल तुम्हाला माहीत नाहीये. सगळ्यात बोललं हे खरंच आहे, नाही जायला पाहिजे.